अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलासाठी उद्यापासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होते आहे. एकूण 73 जागांसाठी पोलीस भरती आहे आणि त्यासाठी 4,000 प्लस फॉर्म्स जे आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत. जी फिजिकल टेस्ट आहे म्हणजे शारीरिक जी टेस्ट आहे तर ती उद्यापासून सुरू होत आहे आणि 14 तारखेपर्यंत चालेल. यामध्ये 3 इव्हेंट्स असणार आहेत. एक म्हणजे 100 मीटर धावणे आहे, 1600 मीटर धावणे आहे आणि गोळाफेक आहे. आणि महिलांसाठी 1600 मीटरच्या ऐवजी 800 मीटर धावणे असा हा पॅटर्न असणार आहे. फिजिकल टेस्टमध्ये जे पास होतील त्यामधील 1:10 या प्रमाणामध्ये उमेदवार जे आहेत ते याच्यासाठी रिटर्न टेस्टसाठी क्वालिफाय होतील आणि त्यांची रिटर्न टेस्ट होईल. फिजिकल टेस्ट जी आहे ती 50 मार्कची आणि लेखी परीक्षा जी आहे ती 100 मार्कची अशी 150 मार्कची परीक्षा होणार आहे आणि त्याच्या आधारावरती मग अंतिम जी आहे ती निवड यादी जी आहे तर ती डिक्लेअर होईल. यामध्ये आम्ही सर्वतोपरी तयारी आमची झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी इव्हेंट्स आहेत त्या ठिकाणी CCTV कॅमेराज लावलेले आहेत आणि टेक्नॉलॉजीचा म्हणजे हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ह्या फिजिकल टेस्ट घेतो आहेत. विशेषतः ज्या म्हणजे रनिंगचे इव्हेंट्स आहेत त्यामध्ये आपण फोटो फिनिश ही टेक्नॉलॉजी वापरतो आहे. ही फोटो फिनिश टेक्नॉलॉजी म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये वगैरे वापरली जाते की ज्यामध्ये एररला जागाच नाही आहे म्हणजे आणि काही चुका होण्यासाठी बिलकुल त्यामध्ये गुंजाईश राहत नाही. तर अशी आपण टेक्नॉलॉजी आपण वापरतो आहेत. यामध्ये आपण पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवतो आहे की या पोलीस भरतीमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये. त्याचबरोबर यामध्ये कुणीही गैरप्रकार करू नये यासाठी आम्ही साध्या कपड्यातले पोलीस अधिकारी आणि अंमलदार जे आहेत तर ते नेमलेले आहेत जेणेकरून कुणी यामध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा माल प्रॅक्टिसेस करण्याचा प्रयत्न जर केला तर त्यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीची आम्ही तयारी केलेली आहे. तर यामध्ये म्हणजे उमेदवारांना पण आम्ही याद्वारे आम्ही एक आवाहन करू इच्छितो की पोलीस भरती जी आहे ती अगदी निष्पक्षपणे होत असते. कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही पोलीस अंमलदार तुम्हाला मदत करू शकणार नाही आणि कुणी जर तसं तुम्हाला म्हणत असेल तर ते खोटं आहे. कुणाच्याही भूलथापांना किंवा आमिषाला आपण बळी पडू नका आणि ही पोलीस भरती जी आहे ती आपल्या हिमतीवरती मेहनतीवरती आपण द्यावी. ज्यानं मेहनत घेतलेली आहे तो निश्चित यामध्ये क्लिअर करेल. त्यामुळं आपण फक्त आपल्या स्वतःच्या मनगटाच्या ह्याच्यावरती आपण विश्वास ठेवावा आणि पोलीस भरतीला आपण सामोरे जावं. जे उमेदवार आदल्या दिवशी रात्री येत आहेत आणि त्यांची कुठे इथं समजा राहण्याची सोय होत नाही आहे तर आपण आमचं जे इथं AP लॉन आहे म्हणजे मॅरेज हॉल आहे त्या ठिकाणी आम्ही विनामूल्य उमेदवारांना त्या ठिकाणी झोपण्याची पण व्यवस्था केलेली आहे. तर आपण कोणीही उमेदवारांना विनंती आहे विनाकारण कुठं फुटपाथवर इकडं तिकडं आपण कुठंही म्हणजे मच्छर चावतात किंवा काय होतात थंडीमध्ये आपण झोपू नये. या ठिकाणी आम्ही म्हणजे तो एक प्रयत्न केलेला आहे तुम्हाला मोफत अशी ती व्यवस्था करण्याचा. आपण त्या ठिकाणीच आपण बाकी ज्या ठिकाणी ज्यांची व्यवस्था झालेली ते निश्चित थांबू शकतात. तर या भरतीमध्ये जेवढे पण उमेदवार आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.